नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मांडके HK. माझा विषय आहे मराठी. पाठीमागच्या तासाला आपण समास कशाला म्हणायचं आणि समासाचे प्रमुख 4 प्रकार कोणते हे पाहिलेलं होतं. या तासाला आपण समासाचे प्रमुख प्रकार, त्याचे उपप्रकार आणि जो पहिला प्रकार आहे अव्ययभाव समास याची माहिती घेणार आहे. आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेलं आहे की समासाचे 4 प्रकार हे पद प्राधान्यावरून ठरतात. म्हणजे सामासिक शब्दातील पहिलं पद हे जर प्रधान असेल तर अव्ययभाव समास होतो. सामासिक शब्दात दुसरं पद जर महत्त्वाचं असेल, प्रधान पद असेल तर तत्पुरुष समास होतो. सामासिक शब्दातले दोन्ही पद जर महत्त्वाचे असतील तर द्वंद्व समास होतो. आणि सामासिक शब्दामधलं दोन्ही पदाच्या ऐवजी त्यातून तिसऱ्याच पदाचा जर बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास होतो. असे याचे प्रमुख 4 प्रकार आहेत. तर यामध्ये तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार आहेत आणि द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत. तत्पुरुष समासाचे उपप्रकार म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास हे उपप्रकार आहेत. तर द्वंद्व समासाचे इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास असे 3 उपप्रकार आहेत. तर आपण यामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अव्ययभाव समास हा पाहणार आहे. तीन वाक्य आपण या ठिकाणी घ्यायचे. पहिलं वाक्य आहे वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. दुसरं वाक्य पहा, नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत करावी. तिसरं वाक्य, रस्त्याने चालताना चालताना जागोजागी जाहिरातीचे फलक लावले होते. तर यामध्ये गैरहजर, यथाशक्ती
आणि जागोजागी, हे 3 सामासिक शब्द आहेत. आता या 3 सामासिक शब्द आहेत, या 3 सामासिक शब्दाची वैशिष्ट्ये आपण पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की गैरहजर हा जो शब्द आहे, सामासिक शब्द, यामध्ये गैर असेल किंवा यथा शक्ती यामधला यथा असेल, हे जे सामासिक शब्द आहेत, हे सामासिक शब्द हे उपसर्ग आहेत, म्हणजे मूळ धातूला जोडून येणारे हे शब्द आहेत. हजर या शब्दाला गैर हा शब्द जोडून आलेला आहे, म्हणजे तो उपसर्ग आहे. शक्ती याला यथा असा या ठिकाणी जोडून उपसर्ग आलेला आहे. तर मूळ धातूच्या अगोदर येणारे जे शब्द असतात किंवा अक्षर असतात जी जोडली जातात त्याला आपण उपसर्ग असं म्हटलेलं आहे. तर या 2 सामासिक शब्दामध्ये गैर आणि यथा हे उपसर्ग जोडलेले आहेत. आणि हे जे उपसर्ग आहेत, हे उपसर्ग आपल्याला जेव्हा असे जोडलेले असतात तेव्हा म्हणजे ती अव्यय या ठिकाणी होतात. अव्यय म्हणजे ज्याच्यावरती वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद असेल किंवा वचन लिंग पुरुष याचा बदल झाल्यानंतर या शब्दावर कोणताही परिणाम होत नाही, म्हणून याला आपण अव्यय असं म्हणतो. म्हणजे याचं वैशिष्ट्य या ठिकाणी असं आहे की या सामासिक शब्दामधलं पहिलं पद हे प्रधान आहे. दुसरी गोष्ट, यावरती आपल्या लक्षात आलं असेल की ही वाक्य, हे शब्द या वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतात. म्हणजे वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. आता गैरहजर राहत नाही म्हणजे या ठिकाणी गैरहजर हा शब्द या वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतो. क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे जे शब्द असतात त्याला क्रियाविशेषण असं आपण म्हणतो. तर ही जी वाक्य आहेत, या वाक्यामध्ये गैरहजर, यथाशक्ती हे शब्द क्रियाविशेषणाचं काम करतात. म्हणजे या वाक्यातील हे जे शब्द आहेत, या शब्दातलं पहिलं वैशिष्ट्य काय आहे आपण पाहू. या वाक्यातले फक्त शब्दच आता घेऊ. तर यामधलं वैशिष्ट्य आहे की सामासिक शब्दातील जी 2 पदं आहेत, या 2 पदापैकी पहिले पद प्रधान असून बहुधा ते अव्यय आहे. सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान म्हणजे महत्वाचे, ते बहुधा अव्यय आहे. तर ते बहुधा या ठिकाणी
अव्यय असतं. हे त्याचं या सामासिक शब्दातलं वैशिष्ट्य आहे. बघा, गैरहजर हा जो सामासिक शब्द आहे या वाक्यामधला, यथाशक्ती जो शब्द आहे यामध्ये गैर हा शब्द पहिलं पद असून ते बहुधा या ठिकाणी प्रमुख पद आहे आणि बहुधा ते अव्यय आहे. अव्यय याचा अर्थ ज्याचा व्यय होत नाही. व्यय म्हणजे नाश होत नाही. कशानं नाश होत नाही? तर वाक्यामधल्या कर्ता कर्म त्यानंतर क्रियापद यांच्या लिंग वचन पुरुष यांच्या बदलानुसार ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला आपण अव्यय असं म्हणतो. तर हे अव्यय आहे. गैर यथाशक्ती ही अव्यय आहेत. हे या सामासिक शब्दाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हे जे सामासिक शब्द आहेत हे वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतात. वाक्यामध्ये हे सामासिक शब्द क्रियाविशेषणाचं काम करतात. हे याचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे क्रियाविशेषण कशाला म्हटलेलं आहे? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हटलेलं आहे. तर हे जे क्रियाविशेषण आहे हे क्रियाविशेषण त्या वाक्यामध्ये प्राधान्यानं आपल्याला दिसून येईल. म्हणजे वाक्य जर आपण पाहिलं तर वाक्य घेतलेलं होतं की वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. म्हणजे गैरहजर हे क्रियाविशेषणाचं काम करणारं सामासिक शब्द आहे. यथाशक्ती हे क्रियाविशेषणाचं काम करणारे या ठिकाणी शब्द आहे. आणि यावरून अव्ययभाव समास जो आहे या समासाचं व्याख्या काय होते पहा. ती अशी, जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते आणि या सामासिक शब्दाचा वापर वाक्यातील क्रियाविशेषणासारखा केला जातो तेव्हा अव्ययभाव समास होतो. पहा व्याख्या कशी होती. तर जेव्हा सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असून बहुधा ते अव्यय असते व या सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्याला अव्ययभाव समास असं म्हटलेलं आहे. पहा व्याख्या. जेव्हा पहिले पद ते बहुधा अव्यय असते व सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा केला जातो
तेव्हा त्यास अव्ययभाव समास असे म्हणतात. ही अव्ययभाव समासाची या ठिकाणी व्याख्या झालेली आहे. जेव्हा समासातील पहिले पद प्रधान असून ते बहुधा अव्यय असते व सामासिक शब्दाचा क्रियाविशेषणासारखा वापर केला जातो तेव्हा त्याला अव्ययभाव समास म्हटलेले आहे. आपण याचं उदाहरण पाहूया आणि सामासिक शब्दाचं विग्रही या ठिकाणी करून पाहूया. सामासिक शब्द आहे आजन्म. दुसरा सामासिक शब्द आहे प्रतिदिन. तिसरा आहे आकंठ. चौथा शब्द आहे दारोदार. आजन्म हा जो अव्ययभाव समासाचा सामासिक शब्द जो आहे तर या सामासिक शब्दाचा विग्रह होतो जन्मापासून. प्रतिदिन याचा विग्रह केला जातो प्रत्येक दिवशी. आकंठ म्हणजे कंठापर्यंत. दारोदार याचा विग्रह होतो प्रत्येक दार. तर आपण समासाचे जे 4 प्रमुख प्रकार आहेत ते या ठिकाणी पाहिले. समासाचे 4 प्रमुख प्रकारामधल्या 2 प्रकाराचे उपप्रकार आपण पाहिलेले आहेत आणि प्रमुख प्रकारामधला जो अव्ययभाव जो समास आहे हा अव्ययभाव समास तर तोही आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. अव्ययभाव समासाचं उदाहरण आपण या तासाला पाहिलेले आहे. धन्यवाद.